आणि जाळी मधी पिकली या करवंद. वही कुणाची वही कुणाची वही आहे? याला ऐक कोणी मालक? कुणाची असं आत्ताच सांगा. एकदा वही मी घेतली नि माझी झाली मग परत ऐकून घेणार नाही. एक वार, 2 वार, 3 वार. आजपासून या वहीचा मालक गंटन कुमार. काय डॉन डिकोस्टा 985032 मोबाईल नंबर आहे. सलीम लांगडा 9623 मोबाईल नंबरचं काय करायचं. अब्दुल हटेला 922532. एलिझाबेथ रामभाऊ कांबळे 9623. हे कोण आहे भाऊ? जॉन लोंडे आणि जोसेफ साळवे. आले मोबाईल नंबर लिहिली. चला राहू द्या, तेवढंच आपल्या कामाला. आणि जाळी मध्ये पिकली या करवंद यावा काळजाची हात ऐक एक दप्तरी. सुजाताबाई चेअरमनला पाहिलं का हो? हा काल दिसली होती. काल नाही, आता नाही का बरं? काय गडबड आहे का? अहो माझा फ्लॅट नाही का नगरला, हा तिथं भाडेकरी होते. ते ना भाडं बी देत नाही. ते ना ताबाच मारला त्यांनी माहिती का फ्लॅट वर. फ्लॅट बी सोडत नाही का? नाही ना, फ्लॅट बी सोडत नाही, भाडं बी देत नाही. हा. ते नेमकं मला आहे ना, ते सुरुवातीला ते काय म्हणतात ना, ते करार बिरार काय असतं ते. अग्रीमेंट. हा ते करायचं राहिलं होतं. अयो मग आता मला आता लय टेन्शन आलंय आणि ते भाडंच देत नाही. अहो म्हणून मला चेअरमनला सांगायचंय काय सांगायचं? त्यांना खाली करायला लावा म्हणून. त्यांचा नंबर बिंबर आहे का? हाय ना. ज्या ना याच्यात लिहून मग मी चेअरमनला सांगतो. घे इथं पेन आहे ना माझ्याकडे. पेन घेऊन फिरता का? हा मग मला ती वही सापडली. म्हणलं नुसती वही काय करायची, मग पेन घातला इकत हा, 5 रुपयाचा. हा. नाव काय त्यांचं? त्यांचं नाव का जाधव म्हणून आहे. ओके. सांगा बरं का हा तुम्हाला. तुम्ही ना काळजी त्यांचा करू. फोनच लागत नाही चेअरमनचा. मी सांगतो चेअरमन काय ते कामात असतील, चंपाची समितीत बिमितीत गेले असतील. हा येऊ का मग? अन देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. तुला माहिती आहे का बाबा, ह्या आकाशाचा ब्रह्मांडाचा विषय क्वांटम थेरपी, फिजिक्स मधले एक डेफिनेशन याचे क्वांटम थेरपी. म्हणजे काय असतं ते? म्हणजे आता तुला कसं सांगू बरं ते क्वांटम थेरपी. म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त प्रकाशाचा वेग माहित होता. प्रकाशाच्या वेगानेच नाही का सगळ्यात जास्त, पण तसं नाही. प्रकाशाच्या वेगापेक्षाही जलद गतीने हालचाल होणाऱ्या कण किंवा वस्तू या ब्रह्मांडामध्ये आहेत. त्याला क्वांटम थेरपी म्हणतात. क्वांटम थेरपी. तू थांब रे, तू बस. माहितीये का? म्हणजे ते आता तुला माहितीये का ते चायनाने शोध लावलाय. एका अणुमध्ये हालचाल झाली ना थोडी, हजारो प्रकाश वर्ष लांब दुसऱ्या अणुमध्ये सुद्धा लगेच तात्काळ हालचाल होते. तात्काळ. त्याला क्वांटम थेरपी म्हणतात. आता ते आईन्स्टाईन त्यांनी त्या काळात सांगितलेले टाइम मशीन, प्रकाशाचा वेग. अरे इथं महत्वाचं चाललंय, थांब ना. अरे काय विषय चाललाय? आम्ही ब्रह्मांडाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही अशी डेफिनेशन आईन्स्टाईन नंतर मी चेअरमनच सोनवाडीचा समजून सांगू शकतो. मला बोलावतात हार्वर्ड विद्यापीठात. तुम्ही क्वांटम फिजिक्स, आता आम्हाला फिजिक्स नव्हतं का, आम्ही आर्टचे विद्यार्थी, पण आम्ही अभ्यास केला. आणि क्वांटम थेरपी सारखा भाकाच नाही, क्वांटम थेरपी सारखा महत्वाचा विषय आम्ही आत्मसात केला. तुझं काय रे नुसतं मधी मधी बोलायचं महत्वाचं काय? बोल आता बोल. याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं आम्हाला. तो बाजूला आहे, पळ तू. बरं बोलू द्या ना. आला बस बस बस. तर मल्टी अरे आकाश गंगा चेअरमन आहे ना, नाही ते छानपणा करतो. हे ब्रह्मांड आहे ना, असं खूप वेगाने विस्तारत आहे. तुला माहितीये का पृथ्वीचा वेग किती? स्वतःभोवती फिरायचा याला चुकीचाच नंबर देतो. किती? 1600 किलोमीटर प्रति तासाने पृथ्वी स्वतःभोवती फिरती. हो. आणि सूर्यभोवती फिरण्याचा वेग किती माहितीये का? किती? 1,00,000 किलोमीटर. सुजाताबाईचं काम आहे राव. सुजाताबाईचं काम आहे. बस बस बस. अरे मागाशी सांगायचं ना सुजाताबाईचं काम आहे म्हणून. एवढा वेळ लागेल असं सांग बरं काय? त्यांचा जो नगरचा फ्लॅट आहे का, हा. त्याच्यात ते भाडेकरी. हा. ते 3 महिने झाले भाडं बी द्यायला, फ्लॅट खाली करा ना. ताबा मारल्यावानी करतो. ताबा मारी तुझ्या सुजाताबाईच्या फ्लॅटवर. भाडं द्याय ना देव. लय भाड्याचा दिसतोय.
काही त्याचा पत्ता बित्ता काय आहे का नाही? नंबर दिलाय सुजाताबाई. सुजाताबाई नंबर दिला. घ्या तुमच्या मोबाईल मध्ये नंबर घ्या. यो नंबर. तो नंबर आहे बाई. थांबा अगोदर फोटो काढून घेतो त्याचा. लगेच लावा, फोटो कशाला काढिता? लावायचा का? थांबा हा. अगोदर आम्हाला आहे ना तसं नाही बाळू. याचा काय भरोसा आहे? नंबर घेतला हा जी ठेवून सुजाताबाई सोबत आम्हाला बोलावं नाही तर सुजाताबाईचा भाडेकरू मी फोन करून ह्यो काढून द्यायचा. हा बरं बरं तू महत्वाचं काम केलंय आता तू जा. आम्ही बघ. तुम्हाला काय कळते ते फिजिक्स केमिस्ट्री बायाला आजली चालू द्या. बायोलॉजी. बरं आपलं हे लेक्चर आता उद्या होईल. हा. आज पहिला प्रश्न आता चला ते भाडे करू. तो लय भाड्या हे हा, बघ. चला. अजिबात नाही. ओ चेअरमन थांबा तिथे. हा, चालेल मी थांबा. या 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 खाली आम्ही थांबतो, या. चेअरमन सावकाश बाई. हळूच. बाई माझं फ्लॅट चेअरमन. फ्लॅटचं काही होईल तुम्ही मन मोकळं करून घ्या दाबून धरून. सावकाश चेअरमन, पडतान परत. अहो, त्यांना मन मोकळं करून द्या ना माझ्या. झालं त्यांचं मन मोकळं झालंय, आता त्यांचं काय म्हणणं आहे ऐका. सांगा बाई. अहो ते भाडेकरी ना भाडेच देत नाही. भाडं देत नाही तू? हा आणि खाली पण करत नाही फ्लॅट. चक्क बाईकचा फ्लॅट खाली करी ना ते भाडेकरी. अरे त्याला आता असा निपसून हाणायचा का? फोन लावा, फोन. त्याला फोन लावा पहिला. एक घाव दोन तुकडे हा. करून टाकायचे. लावा फोन त्याला. कसा फ्लॅट खाली करीत नाही बघू आणि भाडं देत नाही बघू. तुम्ही सांगितलं कारण ते नंबर दिलाय. तुम्ही काळजी करायची नाही. आता हा विषय चेअरमनचा झालेला आहे. चेअरमन आता असल्या सगळं- हा. लावा फोन लावा. चांगलं गाणं लावलंय. कोणतं? चेअरमन बोलतोय सोनेवाडीचा. काय काम आहे? तोंड आणायचंय तुझं तोंड. हा एवढंच ये- काम आहे. ये म्हणा ये ये. तू. फ्लॅट खाली कर. बऱ्या बोलानं बाईचा फ्लॅट खाली करतो का तिथं येऊन फ्लॅट खाली काढू तुला? हा बऱ्या बोल. ए बाळ्या म्हणतात मले कांसा आणीन का तुले? हा पहिलं त्या बाईचं फ्लॅट खाली कर आणि भाडं असन ते देऊन टाक, नाही तर परत तुला सोनेवाडीत पाऊल ठेवून देणार नाही. ते इकडे कशाला येईन बाळू भाऊ? अहो तू जरी नगरला राहत असला हा तू अजून चेअरमनला ओळखीलच नाही. माणसं कुट्टीत घाली तो चेअरमन. हा. डोक्यापासून थेट पायापर्यंत नुसता खेमाच. तू बाई कोण समजलाय तू? बाई आमच्या फार जवळच्या आहे. बाई आमच्या म्हणजे घरातले? हा घरातल्या सारखे आहेत. अहो घरातल्याच येत. हा. त्यामुळे तू बऱ्या बोलानी नाही तर तुझा खिमात. तू कोण आम्हाला माहित नाही. हिंदीत बोलायला लागला. अरे हिंदीत बोल, इंग्लिश मध्ये बोल म्हणा. बिल्डिंग पतली गली के खुजली वाले कुत्ते. हा. तू ये बघ काय म्हणतोय बघ. ए बा तुला आहे ना जिथं अशी तिथे इतका मारी ना भाई, इतका चापटी ना भाई. लवकरात लवकर 10 मिनिटात जर फ्लॅट खाली केला नाही ना भाई, इतका मारीन भाई या कुत्राच्या आईवाने भाई. तू आहे ना परत विचार बी केला नसशील ना. तू आहे ना भाडीने राहायचं बी नाही. स्वतःचं घर असेल ना तरी भाडं तू टाइम टू टाइम पे करशील. हा तू लक्षात ठेवा. हा बोल. हेलो असा त्याला हिंदी? एकदम देख तेरे को कैसी भी हिंदी आती रहेंगी ना तो आन दे भाई. मैं भी कम नहीं. तू जिधर को होना ना उधर को आके तेरा ना खिमा बना देगा. खिमा समझा ना? पीछे हाँ, जहाज निकलाएगा. इधर हमारा चेयरमैन कम नहीं है. समझा क्या तू? जल्दी जहाँ से भी है जिधर भी है वहां से ना कल्टी मार ले. पहले ही बता रहा तेरे को मैं. समझा? भाडं घ्यायचंय, हाँ भाडं. भाड़े दे के भी जाने का. समझा ना? चेअरमन कर दे, चेअरमन. हा, आहे क्या समज मी? रख नाही बरोबर मराठीत बी बोलतोय. आम्ही कोण? अरे माझ्या बरोबर स्वतः चेअरमन मी, माझ्या बरोबर बाळ्या सरपंचाचा गडी आणि प्रेम्यान कांबल्या. आम्ही चौघ आहे तिथले सोनवाडीचे. तुला जर तिकडं आलो ना आम्ही कुठं यायचं मला सांग. पुढे यायचं सांग. हा बऱ्या बोलानं फोनच कट केला. घाबरला त्यो. आता सुजाताबाई तुमचं भाडं देणार आणि फ्लॅट खाली करणार त्यो आता. कसे आमचे चेअरमन आहेत का पॉवरफुल. चेअरमन हा. तुम्ही किती डेअरिंग बाजेत ना. म्हणजे फोनवर एवढा दम दिला तुला घाबरला असं आता. माणसं असे चळा कापत येत आमचा आवाज ऐकल्यावर. घाबरला. मग बरं मला काय म्हणायचं बाई, आम्ही तुमचं एवढं मोठं काम केलं, आम्ही एवढा दम दिला, आमची एवढी म्हणजे आम्ही शक्तीपणाला लावली.
मग काही पाहुणचार आहे का नाही आम्हाला हा? हा करते ना, या संध्याकाळी जेवायला. जेवायला? हा आमच्या आवडीचा बेत करताल का? हा मटण करते. मग लागा आम्हाला लवकर. हा तयारीला वेळ लागेल, जा तुम्ही लवकर थांबू नका. लवकर हा. लवकर जा, जा, सावकाश जा. चेअरमन हा? मग तुमच्या बरोबर आम्हाला द्या ना काय मटण खायला. अरे वेडे झाले का खुळे तुम्ही? बाईंनी फक्त आम्हाला आमंत्रण दिले. त्या काय म्हणल्या, तुम्ही लय डेरिंग बाज. तुम्ही म्हणजे आम्ही. आता तरी बी तुमच्या तोंडाला आम्ही पानं पुसणार नाही. बाळ्या हा हे घे 100 रुपये. हा. हा? आणि 2-2 वडापाव खा राजमान्य उडुपी मध्ये जाऊन. मग अजून 20 द्या ना. ठीक आहे येत. चेअरमनच्या नावावर देऊन ठेवा. तुम्ही निघा. आता आम्हाला जरा मटण खायला जायचे, संध्याकाळची तयारी करावी लागेल. वडापाव खा. चला. ओ साहेब या या, मला माहिती आहे ती इकडे आहेत. या या घे, घे, घे. वळवा. येऊन द्या लवकर. हा तो असा थरथर थरथर कापत असेल, मी तो म्हणतो आता काय खरं नाही म्हणा. आपला आवाज कसा आहे आपला, एकदम जबरी खर्जातला आवाज काढतो आपण, असा खर्जातला. काय सुधरत होतं, काय बोलावं काय हिंदी बोलावा का मराठी बोलावा. मी काय म्हणतो चेअरमन, आपली अशी एखादी टोळीच पाहिजे. हा ना ते- हा, ते gang जमतं. आम्ही हप्ता बिप्ता वसूल करायला जात जाऊ आधी मध्ये. फोन करून द्यायचा, संपला ना विषय. चेअरमन हा घात झाला आपल्या बरोबर. काय घात झाला? अहो आपण जे ते भाडे करू म्हणून फोन लावला होता का? फाशी घेतली का काय ते? फाशी नाही घेतली. मग इथं आला का काय राहिला? अहो तुम्ही ऐकून घ्या राव. आपल्याला काय ऐकायचं रे? त्याचे लय हाल अहो झाले. ऐकून घ्या झालंय काय? तू सांगूच नको. आम्हाला अहो सगळं- चेअरमन 5 मिनिटात तिथं सगळा दगड रोल होईन. तुम्ही अरे ऐका राव. होऊ दे ना, होऊ दे. अहो, जो बा- तू असं लाट 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 लाट. पाहिलं चेअरमन. अहो तो भाडे करू नव्हता. आय मग का नव्हता? छकुला बी आईला मी काय? अहो चेअरमन. वन्स मोर अहो चेअरमन तो भाडे करू नव्हता. घर मालक होता. अहो घर मालक काही नव्हता. तो कोणी सुजाताची आईला सगळं अहो चेअरमन काही वेळा होईल मी राव. अहो तो भाडे करू नव्हता. तो पोलीस अधिकाऱ्याचा फोन नंबर होता. आणि ते पोलीस अधिकारी आता त्यांचा पाऊस पाटा घेऊन जाळीची गाडी घेऊन आले. त्यांच्या समोर घंटे आपलं वाव दाखवतोय, म्हणतोय इकडेच बसले, तुम्ही पळा लवकर. अहो इकडे इकडे चेअरमन. ओ साहेब साहेब, ओ पोलीस, ओ इन्स्पेक्टर, ओ हवालदार, या का इकडे गेले? या या, वळवा गाडी वळवा. ओ या साहेब साहेब साहेब, गाडीला पायी पायी या, पायी पायी. बंदुकी काढा, बंदुकी या. काय चाललंय? लय मोठं घात झालाय सरपंच, लय बेकार काम झालंय. झालंय का ते तर सांगा. हो सगळा गांठ्यानी पराक्रम केला यो. सुजाताबाईच्या फ्लॅट मधला भाडे करून निघत नव्हता, म्हणून गांठ्याला सुजाताबाईनी नंबर दिला. गांठ्याने आम्हाला पोलीस अधिकाऱ्याचा नंबर दिला. आता तो भाडेकरू समजून आम्ही असे घोडे लावले त्या पोलीस अधिकाऱ्याला, आणि तो शोधित आता आलाय बंदुकान पोलीस फौज पाटा घेऊन. आलंय आलंय आमच्या कानावर आलंय. आता सरपंच लय अवघड झाले. मी काय म्हणतो, एवढे सगळे कुठं नाही करत, द्या ना त्या बाईचा नाच सोडून राव. आता सरपंच मनापासून सांगतो, खरं त्या बाईचा नाच सोडून देतो, पण फक्त परवापासून. आणि उद्या काय आहे? उद्या मला त्या खऱ्या भाडेकरूला घोडे लावायचे. आता तेवढं- हो. अयो, वा. ए, इकडे, 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 इकडे. बा, 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 बा. इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चटावर डोळा.